प्रकाश दरेकरांची आहे। प्रकाश दरेकरांना वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी आहे। आमदार प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर वॉर्ड क्रमांक 3 मधून आपला नशीब आजमावती। नागपूरमध्ये भाजपकडून तरुणांना संधी आहे। सिव्हिल इंजिनियर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी आहे। 24 वर्षीय दुर्गेश्वरी उच्च शिक्षित तरुणी आहे। दुर्गेश्वरीशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। भाजपकडून एबी फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। मी सध्याला भाजपच्या नितीन गडकरी साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आहे। या ठिकाणी जर पाहायला गेलं अनेक उमेदवारांना जे आहे ते इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी एबी फॉर्म जे आहेत थेट वाटप करण्यात येत आहे। यापैकीच एक तरुण चेहरा जे आहे ते त्याला यावेळी संधी देण्यात आली आहे। दुर्गेश्वरीचं नाव आहे, पण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया क्या कहेंगे आपको एबी फॉर्म मिला है। खुशी हो रही है बहुत ज़्यादा कि मुझे पार्टी ने इस लायक समझा, अपॉर्चुनिटी दी ताकि मैं लोगों के लिए कार्य कर सकूं आगे। और मुझे पार्टी को भी थैंक यू बोलना है और चाचा को भी और पूरी फैमिली को भी। मेरे चाचा ने इसके लिए बहुत ही ज़्यादा बढ़ चढ़ के मेहनत की है पार्टी में ताकि हमारा नाम आए। और हम बहुत मिडिल फैमिली से बिलोंग करते हैं, फिर भी पार्टी ने हमें सपोर्ट किया, इस लायक समझा। बहुत खुशी हो रही है इसके लिए मुझे। प्रभाग क्रमांक 24 से मिली है मुझे उम्मीदवारी। हमारा परिवार अनेक वर्षों से समाज सेवा करते आया है और हम जैसे छोटे से कार्यकर्ता को बीजेपी पार्टी हमको उम्मीदवारी दिया है, उसके बखूबी निभाएंगे हम। 24 वर्षाची ही दुर्गेश्वरी असून यावेळी जे आहे ते अनुभवी चेहऱ्यांसोबतच युवकांना देखील भाजपकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येत असल्याचे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीचा फॉर्म्युला हा ठरतोय। या युतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा सोडण्यात येणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 120 जणांना एबी फॉर्म देखील देण्यात आले, तर दुसरीकडे मनसेकडून 40 उमेदवार यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत। अद्याप ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी युतीकडून उमेदवारी यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।